अरेला कारे करून मला वातावरण बिघडवायचं नाही, माणूस की कुणात आहे ते लोक ठरवतील. शिवतारेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. बारामतीत विजय शिवतारेंचा बंडाचा झेंडा कायम. सुनेत्रा पवारांचा पराभवच होणार आहे, मग तिकीट तरी कशाला देता? शिवतारेंचा सवाल तर अजित पवार गर्विष्ठ माणूस असल्याची टीका. शिरूरमधून शिवाजीराव आढळरावांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर. दिलीप मोहिते पाटलांसोबतच्या बैठकीत अजित पवारांची घोषणा. अमरावतीत नवनीत राणांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता. नवनीत राणा 5 वर्ष भाजप सोबत राहिल्या. अमरावतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावरच लढेल, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. बारामती लोकसभेबद्दल देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा. सर्वच घटक पक्षांनी युतीचा धर्म पाळला पाहिजे, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. लोकसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर यांना तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित, काँग्रेस सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीला सुरुवात. उशीर झाल्यानं नाना पटोलेंची धावपळ, तर पटोले उशिरा पोहोचल्यानं चेन्नीथला रागवल्याची माहिती. महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट. माढा लोकसभेची जागा रासपला द्या, जानकरांची मागणी. बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर ज्योती मेटेंचा शुक्रवारी पक्ष प्रवेश होणार. बीडमधून लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाहीत, उद्धव ठाकरेंचं भाकीत. मोदी पुन्हा निवडून आले तर रशियाप्रमाणे भारतातही हुकुमशाही येईल. बुलडाण्यामधून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 72 लाखांची रोकड जप्त. निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हेलन्स स्क्वॉडची कारवाई, तर 2 जण पोलिसांच्या ताब्यात. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती. ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव, तर नवी मुंबई पालिका आयुक्तपदाची जबाबदारी कैलाश शिंदेंकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.